ॲग्रो इंडिया, एक पाऊल पुढं. ॲग्रो इंडिया, नवीन आधुनिक तंत्रज्ञानाशी संवाद, शेतकऱ्यांचा मित्र, मार्गदर्शक. 2 दशकांपासून परिचित नाव. भारतात प्रथमच शेकडो ऑडिओ कॅसेट्सच्या निर्मितीतून शेती उद्योगाबाबतचं ज्ञान भांडार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात अग्रेसर. तर व्हिडिओ कॅसेट्सच्या दृकश्राव्य माध्यमातून शेती तंत्रज्ञानाबाबत विविध भाषातून भारतभर लोकप्रिय आणि माहितीपर लघुपटाद्वारे जवळीक साधणारे फक्त ॲग्रो इंडिया. शेतकऱ्यांच्या भरवशाचा मार्गदर्शक. शेतकरी कृषी पंचांग निर्मिती. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक इथल्या शेतकऱ्यांसाठी बहुरंगी वर्षभर वापरात येऊ शकणाऱ्या कॅलेंडर्सची निर्मिती फक्त ॲग्रो इंडिया तर्फे. 1970 सालापासून शेती व्यवसायातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत ताजी माहिती पुरवणारं बळीराजा. शेतकरी आणि शेतीला महाव्यवसाय म्हणून मान्यता मिळवून देणाऱ्या कंपन्या आणि संस्थांशी सुसंवाद साधण्यासाठी ॲग्रो इंडियाद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय सेमिनार आणि शेतकी परिसंवादांचं यशस्वी आयोजन. आणि ॲग्रो इंडियाच्या यशात मानाचा तुरा म्हणजे शेतीविषयक उत्कृष्ट माहितीपटासाठी मिळालेले 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. भारतीय शेती व्यवसायाला जागतिक मान्यता मिळवून देण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे ॲग्रो इंडिया. आलं. बाहेर धो धो पाऊस आहे, हवेत गारवा आहे. अशा वेळी आलं घालून केलेल्या गरमागरम चहाचा कप हातात यावा. आहा, घोटा घोटा बरोबर कशी पोटात ऊब पसरत जाते, एकदम तरतरी येते. आल्याचे असे किती म्हणून गुण सांगावेत. आजारपणामुळे तोंडाची चव गेलेली आहे, भूक मेलेली आहे. थोडंसं आल्याचं चाटण चाखा, जीभ खवळेल, भूक जागून उठेल, पचन सुधारेल. प्रवासाला जायचंय पण गाडी लागते, मळमळतं. अहो मग उपाय आहे ना. गाडीत बसण्यापूर्वी थोडंसं आल्याचं चाटण चघळायचं. नंतर दर 4 तासांनी आलं थोडंसं चावायचं किंवा एखादं आल्याचं बिस्किट खायचं. मळमळ पळून जाईल. सर्दी खोकल्यानं बेजार, अहो मग सुंठीचा काढा घ्या, झटपट आराम मिळेल. आजीबाईच्या बटव्यात आल्याचे आणि आलं वळवून केलेल्या सुंठीचे असे कितीतरी उपयोग आहेत. शरीराला ऊब देण्याचा आल्याचा गुण परदेशी लोकांनाही भावतो. थंडीच्या मोसमात ऊब देणारे जिंजर वाईन हे तिकडचं एक लोकप्रिय पेय आहे. वाईन म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती द्राक्षाची वाईन. आपल्याकडे आता उत्तम वाईनची निर्मिती व्हायला लागलेली आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या द्राक्षाची पैदासही वाढलेली आहे. अशी जिंजर वाईनची किंवा जिंजर बियर किंवा जिंजर माल्टची निर्मिती आपल्याकडे करायची म्हटलं तर ते कठीण नाही. नाहीतरी आपला भारत आणि चीन या 2 देशात मिळून आल्याचं सर्वात जास्त उत्पादन होतं. या दोन्ही देशांमध्ये स्वयंपाकात आल्याचा सढळ हातानं वापर करतात. साधं लोणचं असो, मांसाहारी पदार्थ असोत किंवा बिस्किटं. आल्याचा तिखट स्वाद आणि सुवास खाद्यपदार्थांची लज्जत आणि खुमारी वाढवतो. आरोग्य देणारं, चित्तवृत्ती उल्हसित करणारं बहुगुणी आलं हे शेतकऱ्यांसाठी तर अनेक दृष्टींनी वरदानच आहे. आल्याचं पीक तर आहेच, त्याशिवाय कीड आणि रोग नियंत्रणासाठी आल्याचा फार उपयोग होतो. मिरची, भेंडी आणि इतर भाजी पिकं, मका, सोयाबीन या पिकांमध्ये आल्याचं आंतरपीक घ्यावं. तसंच नारळ आणि सुपारीच्या बागेमध्ये आल्याचं आंतरपीक घ्यावं. आल्याच्या पिकाला उग्र वास असतो, त्यामुळे मुख्य पिकावर किडी येत नाहीत. हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. आल्याच्या जाती. आल्याचे हे नाना प्रकारचे उपयोग आणि लोकप्रियता पाहून अनेक शेतकरी आता आल्याचं पीक घ्यायला लागलेत. भारतामध्ये केरळ राज्यात आल्याच्या लागवडीचं क्षेत्र सगळ्यात जास्त आहे. महाराष्ट्रातले प्रगत शेतकरीही आता आल्याच्या पिकाकडे खास लक्ष द्यायला लागलेत.
आल्याच्या 3-4 जाती महाराष्ट्रात प्रचलित आहेत. त्यातली एक जात सुप्रिया. ही जात अतिपावसाला तोंड देते. सुप्रिया जातीच्या रोपाला बाड्याची किंवा फुटव्यांची संख्या जास्त असते. सफेद दांडीची जाडी जास्त असते. मुख्य म्हणजे या जातीचं आलं जमिनीत 1.5 ते 2 वर्ष उत्तम स्थितीत राहू शकतं. महाराष्ट्रात प्रचलित असलेली दुसरी जात म्हणजे रियो दी जानेरो. या जातीच्या आल्याचे गड्डे मोठे असतात. साल मळकट असते. तंतुमय आणि हिरवं असं हे आलं तिखट आणि स्वादिष्ट असतं. मारान ही आल्याची आणखी एक जात. या आल्यात तंतू कमी असतात. सुंठ उतारा जास्त असतो. ही जात खवले किडीला कमी बळी पडते. जवळजवळ म्हणजे माझं 12वीतून शिक्षण संपल्यापासून 87 सालापासून तर लागवडीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे आमचा आल्याच्या लागवडीमध्ये जवळजवळ 20 वर्ष आता तर लगातार लावतोय आलं. त्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही सातारीच लावत होतो. गेले जवळजवळ 17-18 वर्ष. पाठीमागच्या 2 वर्षापासून इतर व्हरायट्यांना थोडंसं ॲव्हरेज सातारीपेक्षा जास्त असल्यामुळं आम्ही आता त्या व्हरायटीमध्ये इंटरेस्ट घेतला. केरळमधून आम्ही एक व्हरायटी आणली होती मारान म्हणून. ती पाठीमागच्या वर्षी लावली. तो आत्ता खोडवा एक साधारण 1 एकर प्लांटेशन टेस्टिंग स्वरूपात आम्ही ते घेतलं होतं. तर ते जरा बऱ्यापैकी जमलं. त्यामुळे चालू वर्षी तिथं आम्ही ऑब्झर्व केलं होतं की केरळमध्ये टोटल आल्याची लागण ही उंच झाडीच्या खाली सावलीला लागण आहे. आणि आपल्या इथं थोडासा उन्हाळण्याचा त्यामुळं परिणाम होतोय उन्हाचा. त्यामुळे ते उन्हाळत आहे. अनायशी आमच्याकडे सागाचं प्लांटेशन एक 4 वर्षापूर्वीचं होतं. सहजासहजी कल्पना आमच्या डोक्यात सुचली अशी की केरळमध्ये सावलीला आलं चांगलं येते तर आपल्या सागामध्ये येईल का. त्या दृष्टीनं आत्ता आम्ही चालू वर्षी फक्त व्हरायटीमध्ये चेंज केला. जो पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी केरळमधली मारान म्हणून जी लावली होती ती आत्ता सागामध्ये रेगुडी आणायचं ठरवलं. आणि आत्ता एप्रिल महिन्यामध्ये रेगुडीची लागण सागामध्ये केलेली आहे. आत्ता 1-2 महिन्याचं प्लांटेशन झालं आहे. आणि केरळमध्ये विचार केला आम्ही की केरळमध्ये टोटल या पिकाचं ॲव्हरेज सातारीपेक्षा किंवा आपल्या विभागापेक्षा तिप्पट जास्त आहे. तिपटीनं जास्त आहे. आणि खर्च मात्र त्यांचा आपल्या निम्मासुद्धा नाही. म्हणजे सातारीच्या निम्मासुद्धा खर्च नाही 50%. त्याचं कारण असं की त्यामुळे तिथं जी झाडं उंच झाडे मोठ्या पानांची जी झाडे तोच पालापाचोळा वरून खाली गळतो, तो वाळतो, पावसाने भिजतो, कुजतो आणि तेच कंपोस्ट तयार होते. प्लस अधिक 8 महिने तिथं पाऊस असल्यामुळं इतर जी काय इरिगेशन खर्च आहे माणसाचा तो खर्च नाही आहे तिथं. त्यामुळे त्यांना टोटल अगदी बाजारभाव जरी कमी असले तरी त्यांना केरळमधून मुंबईमध्ये आणायला परवडते. आणि आपल्या सातारी लोकांना बाजार थोडी डाऊन झाली की मुंबईमध्ये न्यायला सुद्धा परवडत नाही, खर्चाचे पैसे निघत नाहीत. तर त्या पद्धतीनं त्यानुसार आम्ही मग सागात प्लांटेशन केलं. साग हे आमचा 4 वर्षाची लागवड असल्यामुळं त्याचा जो वरून पालापाचोळा जो काही 4 वर्ष कुजलेला होता पावसाने त्यामुळे जमिनीचा पोत कंपोस्ट तयार होऊन बराचसा पोत चांगल्यापैकी सुधारला असेल असा एक अंदाज केला आणि ती लागण केली. आणि ती खरोखर लागण त्यामुळं एवढी सुंदर उगवली की मार्च म्हणजे आपल्या इथं मार्च एप्रिल आणि मे हे 2 महिने एवढे कडक उन्हाळा असून सुद्धा की त्यामध्ये एक 5% सुद्धा बियाणं म्हणजे वाया गेलं नाही. उगवण शक्ती पूर्ण जवळजवळ 95% उगवण शक्ती झाली. आणि आत्ता ते प्लांटेशन साधारण 2 महिन्याचं आलं आहे. तर त्याची वाढ एकदम उत्तम प्रकारची आहे. आणि आता ती जी व्हरायटी आहे फक्त मारांमध्ये ते तुम्हाला मगाशी सांगितलं मारांपेक्षा ती व्हरायटी बदलली आम्ही आणि आता रेगुडी म्हणून लावली. तसंच इतर म्हणजे सावली सोडून इतर मग बाहेरच्या ह्याच्यामध्ये आम्ही आता रायपूर म्हणून व्हरायटी लावली. सातारी थोडीसं बाजूला सारलं आणि रायपूर म्हणून व्हरायटी आता 2 वर्षापासून घेतोय. त्यामध्ये असं आहे की छत्तीसगडमध्ये आपल्यापेक्षा टेम्परेचर जास्त आहे. त्यामुळं सातारी विभागात त्याला किती टेम्परेचरला जरी लागण झाली तरी फारसा काही त्रास होत नाही. हवामान जात कुठलीही असो भरघोस पीक यायचं तर हवामान आणि जमीन त्या पिकाला अनुकूल असायला हवी. आल्याच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. म्हणून तर केरळ राज्यात आल्याची सर्वात जास्त लागवड होते. महाराष्ट्रात आल्याची लागवड होते. तिथे पावसाचं प्रमाण केरळपेक्षा कमी आहे. पण अशा प्रदेशात आल्याचं बागायत पीक घेता येतं. महाराष्ट्रात आलं उत्पादनात सातारा जिल्हा आणि त्यातील कोरेगाव तालुका सर्वात आघाडीवर आहे. जमीन पाऊस पाण्या इतकंच महत्व आहे ते जमिनीचं. आल्याचे गाठे जमिनीत पोचतात म्हणून जमीन भुसभुशीत हवी. आल्याच्या लागवडीसाठी चिकणमाती अयोग्य असते. तशीच वाळूचं प्रमाण जास्त असलेली जमीनही अयोग्य असते.
अशा जमिनीत पाणी राहत नाही, वारंवार पाणी द्यावं लागतं. या दोन्हींच्या मधील पोयटा जमीन आल्यासाठी उत्तम. जमिनीची खोली कमीत कमी 30 सेंटीमीटर असावी. जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे. जमीन आम्ल, खारवट किंवा चोपण नसावी. हलकी, भरपूर सेंद्रिय खत असलेली मोकळी मध्यम कोरडी जमीन या पिकाला उत्तम. मुरमाड जमिनीत सेंद्रिय खत घालून आल्याचं पीक उत्तम येतं. जमिनीचा सामू साधारणपणे 6.5 ते 7 असावा. हंगाम. आल्याची लागवड साधारणपणे मार्च ते मेच्या दरम्यान करतात. त्या ठिकाणचं हवामान आणि स्थानिक परिस्थिती यांचा परिणाम लागवडीच्या हंगामावर होतो. उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असतं, म्हणून पावसाळा सुरू होता होता किंवा थोडा आधी आल्याची लागवड करावी, म्हणजे पाण्याच्या पाळ्या कमी लागतात. उशिरात 10 जून पर्यंत लागवड करायला हरकत नाही. जमिनीची पूर्व मशागत. जमिनीचा प्रकार आणि हवामान या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन लागवडीसाठी जमीन तयार करावी. जास्त पावसाच्या डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप होणार नाही याची काळजी घ्यावी. जमीन कमीत कमी खोदावी. मैदानी प्रदेशात जमीन उभी आडवी खोल नांगरावी. कुळवाच्या 3 पाळ्या देऊन ढेकळं फोडावीत. त्यानंतर जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावं. जमीन मोकळी, भुसभुशीत आणि सपाट करून घ्यावी. बहुवर्षीय तणांच्या काड्या आणि दगड वेचून बाजूला काढावेत. त्यानंतर रान बांधणीच्या वेळीच स्फुरद आणि पालाश ही रासायनिक खतांच्या स्वरूपात जमिनीला द्यायची. त्यांचं प्रमाण आहे 1 हेक्टरला 35 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश. अशी जमिनीची मशागत झाली की लागवडीसाठी वाफे तयार करायचे. आपण आता ज्या क्षेत्रात उभा आहे ते क्षेत्र 5 एकराचा प्लॉट आहे आल्याचा. ह्याची लागण 25 मे 2006 साली केलेली आहे. आणि ह्याची लागण करत असताना आपण 12 इंचाच्या पाभारे आहेत. त्या 12 इंचाच्या पाभारेनं 4 फणी आवत आहे. तर 4 फणीच्या आवतानं पाभारेनं आपण ह्या क्षेत्रात म्हणजे आल्याची लागण करण्यापूर्वी त्याच्यावर रेगा उठवून घेतल्या रानात 12 इंचाच्या. आणि तिला रेगा उठवत असतानाच त्याच्यामध्ये सुपरफॉस्फेट आणि पोटॅश 4 पोती सुपरफॉस्फेट आणि 2 पोती पोटॅश असे मिसळून रेगा उठवत असताना म्हणजे पेरणी मशीन म्हणजे बैलाच्या पाभारेने त्याच्याबरोबर खत पेरून घेतलं. आणि अशा पद्धतीनं आल्याची लागण सुरू केली. आल्याची लागण सुरू करताना आपल्याला 1 एकरामध्ये सरासरी 1200 ते 1300 किलो बी लागतं. लागवडीची पद्धत. आल्याची लागवड करण्याच्या 3 पद्धती आहेत. मैदानी प्रदेशात सपाट वाफे पद्धतीनं रान बांधणी करतात. यासाठी 2 बाय 1 मीटर किंवा 3 बाय 1.5 मीटर या आकाराचे सपाट वाफे तयार करतात. बेण्याच्या ओळींमध्ये 20 ते 25 सेंटीमीटर अंतर ठेवतात. 2 बेण्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवतात. पावसाचं जास्तीचं पाणी वाहून जाण्याच्या दृष्टीनं सरी वरंबा या पद्धतीनं आल्याची लागवड करतात. 45 सेंटीमीटर अंतरावर सरी काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूंवर बेणं लावतात. चिकण मातीच्या भारी जमिनीत रुंद वरंबा म्हणजे गादी वाफा या पद्धतीनं आल्याची लागवड करतात. हा गादी वाफा लांबीला 3 ते 5 मीटर, रुंदी 120 सेंटीमीटर आणि उंचीला 12 सेंटीमीटर इतका ठेवतात. म्हणजेच लांबीला 10 ते 15 फूट, रुंदीला 4 फूट आणि उंचीला 5 इंच इतका ठेवतात. बेण्याची निवड आणि बेणं. लागवडीसाठी खात्रीच्या ठिकाणाहून बेणं खरेदी करावं किंवा स्वतःचं बेणं वापरावं. ठसठशीत निरोगी मातृकंदापासून बेण्याचे तुकडे वेगळे करावेत. प्रत्येक तुकडा कमीत कमी 3 ते 5 सेंटीमीटर लांबीचा आणि 20 ते 30 ग्रॅम वजनाचा असावा. प्रत्येक तुकड्यावर कमीत कमी 1 निरोगी डोळा असावा. मार्चच्या पहिल्या आठवड्यात बियाणं निवडून ठेवावं. त्याला 22 टिन किंवा क्लोरोपायरिफॉसची प्रक्रिया करून थंड हवेशीर जागेत ढेपून ठेवावं. पंचेचाळीस दिवसांनंतर त्या आल्याला कोंब फुटून आल्यावर हे बियाणं लागवडीसाठी वापरावं. लागवडीसाठी वेगळे केलेले तुकडे ओलसर स्थितीत सुकण्यासाठी ठेवावेत. त्यामुळे त्यांची उगवण लवकर आणि चांगली होते.
या व्हरायटीचं आपण जे सिलेक्शन केलेलं आहे ते व्हरायटीचं नाव आहे सुप्रिया आणि या वाणाला साधारणतः 7 ते 8, 9 असे डोळे येतात आणि हे बी लागवण्याजोगं आहे. ह्याचे जे अंकुर जे फुटलेले असतात डोळे लागवडीकरता योग्य आहेत. हे 1, 2 आणि 3, 4 हे डोळ्यांची संख्या ही जी आहे आणि हे लागवडीसाठी उपयुक्त आहे. या सुप्रिया व्हरायटीची जी निवड आम्ही जी केलेली आहे लागवणीकरता त्याचं मुख्यतः कारण असं आहे की याचा खोडवा जास्त काळ टिकतो. हे रोगाला प्रतिबंधक असं आहे कारण की याच्यामध्ये आल्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे. तसंच या आल्यामध्ये तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. लागवडी करताना जी आपण कंद 25 ते 35 ग्रॅमचं जे आपण कुडी लावतो तिला साधारण 35 ते 30 या प्रमाणे बांड्या निघतात म्हणजे डोळे फुटतात आणि त्यामुळे रोगाला कमी रोग बळी पडतं आणि उत्पन्न अधिक निघतं. या आल्यामध्ये तेलाचं आणि गराचं प्रमाण जास्त असल्याकारणाने वजनालाही उपयुक्त ठरतं. त्यासाठी ह्या जात व्हरायटीची आम्ही निवड केलेली आहे. हे जे आपणास दिसतंय कंद आणि आतला गराचं प्रमाण हे जाडसर आहे. पण ही व्हरायटी अति पाऊस झाला तरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिबंधक ते स्वतःच त्याची ताकद जास्त असल्याकारणाने रोगाला बळी पडत नाही. वरील रोगसुद्धा बांड्यांचं प्रमाण जाड आणि पानांचा आकार थोडासा जाड असल्याकारणानं बाकीचेही रोग व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहतात. बीज प्रक्रिया. लागवडीच्या वेळी रोगट आणि सडलेलं बेणं काढून टाकून निरोगी बेणं तेवढं घ्यावं. जमिनीत लावलेलं बेणं सडू नये म्हणून त्यावर बीज प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी 0.1% मर्क्युरिक क्लोराईडचं द्रावण करावं किंवा 200 लिटर पाण्यात 50 मिलीलिटर क्लोरोपायरिफॉस अधिक 20 ग्रॅम इमिसान टाकून द्रावण करावं आणि 15 ते 20 मिनिटं बेणं त्यात बुडवून ठेवावं. लागवडीसाठी आल्याचं बेणं 1 हेक्टरला 1500 किलोग्रॅम म्हणजेच दर एकरी 600 किलोग्रॅम इतकं लागतं. लावणी करताना कुदळीच्या सहाय्यानं 4 ते 5 सेंटीमीटर खोल असे कंदाचे तुकडे लावावेत. बेण्यावरचा कोंब वरच्या बाजूला राहील याची काळजी घ्यावी. बेणं मातीनं झाकावं. मोठ्या क्षेत्रात लावणी करायची असली तर लाकडी नांगरानं 5 ते 7 सेंटीमीटर खोल सरी ठराविक अंतरावर पाडाव्यात. त्या सरींमध्ये हातानं बेणं पेरतात आणि मातीनं झाकतात. लावणीनंतर 10 ते 15 दिवसांनी जमिनीवर कोंब आलेले दिसतात आणि 4 आठवड्यात बेण्याची उगवण पूर्ण होते. तणांचं नियंत्रण. आल्याच्या बेण्याची उगवण हळू होत असल्यामुळं तण वाढायला चांगला अवसर मिळतो. जमिनीतला ओलावा, मोकळी जमीन आणि उष्णता तणांच्या वाढीला पोषक असते. म्हणून पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तणांचं नियंत्रण करणं गरजेचं असतं. बेण्याची लावणी झाल्यानंतर लगेच जमिनीवर आच्छादन पसरलं तर तणांच्या वाढीला प्रतिबंध होतो. आच्छादनाचे इतर फायदे म्हणजे जमिनीतला ओलावा टिकून राहतो, कोळ्या कोंबांचं उन्हापासून संरक्षण होतं, शिवाय जास्त पावसामुळे जमिनीची होणारी धूप रोखली जाते. आच्छादनासाठी केळीची पानं, गवत, झाडांची पानं किंवा काड्या वापरतात. आल्याच्या पिकात निंदण फार काळजीपूर्वक करावं लागतं. जमिनीत वाढणाऱ्या कंदांना धक्का न लावता तण उपटावं लागतं. काही शेतकरी तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा वापर करतात. 15 लिटर पाण्यात 20 मिलीलिटर ऑक्सिगोल्ड हे तणनाशक मिसळून फवारणी करतात. खोडव्याच्या पिकाचं नियोजन करत असताना पाण्याची कमतरता कमी भासल्यामुळे आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये पाचट टाकून ऊसामधली पाचट काढून घेऊन पूर्ण क्षेत्रातले हे आल्याचं पीक सगळं झाकून ठेवलेलं आहे. आणि झाकून ठेवलं असल्यामुळे 2 गोष्टीचा फायदा फार झाला. याच्यातला एक पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण दिलेलं पाणी जे आहे त्या पाण्याची पूर्ण धूप थांबली, त्यामुळे जमीन व्यवस्थित वापसा कंडिशनवर राहिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तण बिलकुल उगून आलं नाही, म्हणजे भांगरणीचा खर्चही मोठा झाला, पाण्याचंही काम कमी झालं. त्याचे 2 मोठे फायदे झाले याच्यातले. आणि त्याचा आता तुम्ही जर बघितलं तर मल्चिंग केलेला आल्यातलं खोडवा एकदम एक नंबरच दिसतोय, तुमच्या लक्षात येईल म्हणजे आता बघितल्यामुळं. अंतर्मशागत. पावसामुळे वरंब्याची माती वाहून जाते किंवा दबते, त्यामुळे बेणं किंवा नवीन कंद उघडे पडतात.
अशा वेळी मातीची भर घातली की ते झाकले जातात आणि झाडांना रोपांना आधार मिळतो. सातारा जिल्ह्यातले शेतकरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उटाळणी करतात. उटाळणी म्हणजे लांब दांड्याच्या खुरप्यानं केलेली खोल खुरपणी. उटाळणीमुळे तंतुमय मुळ्या तुटून नवीन फूट येते. कंदाभोवतीची माती भुसभुशीत झाल्यामुळे कंदांची वाढ चांगली होते. उटाळणीनंतर पिकाला पाण्याचा किंचित ताण द्यावा, त्यामुळे नवीन फूट येण्यास मदत होते. लागवड केल्यापासून 6 ते 7 महिन्यांनी आल्याला फुलाचे कोंब म्हणजे हुरडे बांड येऊ लागतात. त्यापूर्वी उटाळणी करायला हवी. त्यानंतर मात्र आल्याला नियमित पाणी देणं आवश्यक असतं. खत व्यवस्थापन. भरघोस पीक हवं तर तसंच खत पण घालायला हवं. रासायनिक खतांचं वेळापत्रक सांभाळायला हवं. स्फुरद, पालाश आणि आल्यासाठीचं मिश्र खत हे लागवडीपूर्वीच घालायला हवं, हे आपण पाहिलंच आहे. लागवडीनंतर 6 आठवड्यांनी नत्र दर हेक्टरी 35 किलो, 8 आठवड्यांनी जिंजर मिक्सचर, 12 आठवड्यांनी पुन्हा नत्र 40 किलो असं रासायनिक खतांचं कोष्टक किंवा वेळापत्रक आहे. 15 ते 20 दिवसात आल्याचे कोंब दिसायला सुरुवात होते. आल्याचे कोंब दिसायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकदा साधारणतः जमिनीच्या वर आलं दिसायला लागलं सगळं की आपण एक युरियाचा त्याच्यावर साधारणतः एकरी 10 किलो असा युरिया टाकून देतो. हा 1 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर युरियाचा पुन्हा एक स्प्रे करतो आपण त्याच्यावर थोडा प्रमाणात घालून. म्हणजे एका पंपाला 15-20 ग्रॅम युरिया टाकतो पंपामध्ये आणि पाण्याच्या लिक्विड तयार करून त्याचे स्प्रे घेऊन अशा पद्धतीनं आल्यात आपण तयार करून घेतो. त्यापूर्वी एक बांगलण होऊन जाते. म्हणजे खुरपणीचा जो कालावधी आहे, आलं दिसायला ओळी तयार लागल्या त्याच्यामध्ये हात कोळप्यानं आपण बांगलणीच्या ऐवजी ते हात कोळपं चालवून एक बांगलणीचं काम सगळं पूर्ण व्यवस्थित करून घेतो. त्याच्यात 2 फायदे तयार होतात. म्हणजे उगवलेले कोंब असतात त्याला थोडीशी मातीची भर लागली जाते आणि मधलं जे सगळं पिकामध्ये थोडं बारीक बारीक जे गवत उगवून येतं तिच्या कोळप्याच्या सहाय्यानं सगळं निघून जातं. म्हणजे जिथं आपला बांगलणीचा खर्च मोठ्या प्रमाणात तयार होतो तो सगळा ह्याच्यामध्ये वाचला जातो आणि कमी वेळेत काम जास्ती तयार होतं. त्याच्यामुळे एवढा मोठा फायदा होतो याच्यात. आल्याच्या उंची साधारणतः 1 फुटापर्यंत ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला असणाऱ्या पिकातल्या कमतरता ज्या प्रमाणात ज्याची पानांची संख्या असेल त्या प्रमाणात लागणारं त्याला मायक्रोन्यूट्रियनचे स्प्रे असतील ते त्या प्रमाणात दिले जातात. जैविक खतं. रासायनिक खतासोबत आल्याच्या पिकाला ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम ही जैविक खतं दिल्यानं प्रति हेक्टरी 75 किलोग्रॅम नत्र दिल्या इतकं आल्याचं उत्पादन मिळतं आणि 25 किलोग्रॅम नत्राची बचत होते. सूक्ष्मद्रव्य. आल्याच्या पिकाला मुख्यतः जस्त आणि तांबे या मूलद्रव्यांचा अभाव जाणवतो. म्हणून बेणं लावणीपूर्वी प्रति हेक्टरी 18 किलोग्रॅम मोरचूद आणि 20 किलोग्रॅम झिंक सल्फेट हेक्टाहायड्रेट पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. याशिवाय इतर अन्य द्रव्यांपैकी लोह, मंगल, बोरॉन, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन ही अन्य द्रव्य जमिनीतून किंवा फवारणीतून देता येतात. आल्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून संजीवकाचाही वापर करता येतो. 2% युरिया आणि 200 ppm प्लेनोफिक्सची फवारणी त्यासाठी फायदेशीर ठरते. सिंचन. आल्याच्या पिकासाठी सर्वोत्तम सिंचन पद्धती म्हणजे तुषार सिंचन. या पद्धतीत पिकांना योग्य प्रमाणात पाणी देता येतं. दिलेलं खत जमिनीत खोल वाहून जाणं टळतं. रोगांचं आणि किडीचं नियंत्रण होतं. हवामानातल्या बदलांना पीक तोंड देऊ शकतं. त्याशिवाय मजुरीचा खर्च आणि वेळही वाचतो. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीमुळे बियाणाची उगवण क्षमता वाढते. पाण्याचा निचरा लवकर होऊन वाफसा लवकर येतो. त्यामुळे कंद चांगले पोसतात. उत्पन्न वाढतं. आल्याच्या पिकाला उन्हाळ्यात 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं आणि हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. नाहीतर पिकाची वाढ थांबते आणि झाडं अकाली वाळतात. आल्याची काढणी करण्याच्या 5-6 दिवस आधी जमिनीला हलकं पाणी द्यावं. ओलसर जमिनीतून कंद काढणं सोपं जातं. कंद मोडत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आल्याच्या पाण्याचं नियोजन. आता आल्याच्या पाण्याचे नियोजन जे आहे ते आपण सगळं पूर्ण स्प्रिंकलर मार्फत पाणी दिलं जातं आणि स्प्रिंकलर पाणी देताना जमिनीचा वापसा कंडिशन
बघून त्याचं पाण्याचं नियोजन होतं. म्हणजे जेवढं पाण्याची गरज तेवढाच पाणी पुरवठा केला जातो. आणि आपण हे वाफे वगैरे पद्धतीने नसल्यामुळं आपलं आलं खराब होण्याची दाट शक्य म्हणजे फार कमी. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतोय त्या ठिकाणी आलं कधी खराब होत नाही. जर पाण्याचा निचरा जर व्यवस्थित झाला नाही तर तिथं कंदमाशीचा प्रॉब्लेम जास्ती तयार होतो, बुरशीजन्य रोग जास्ती तयार होतात. रोग आणि किडींपासून संरक्षण. मशागत करणं, खत पाणी घालून पिकांचं पोषण करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे पिकाचं रोग आणि किडींपासून संरक्षण करणं. साधारणपणे खोडकीड, कंदमाशी, पानं गुंडाळणारी अळी या किडी आल्याच्या पिकावर आढळतात, तर साठवणीच्या आल्यावर भुंगेरे येतात. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी पिकावर 1.0% क्विनाल्फॉस किंवा डायमॅथोएट किंवा मॅलेथिओनची फवारणी करावी. आल्यावर कंदमाशी येऊ नये म्हणून लावणीपूर्वी बेण्यावर प्रक्रिया करावी. 10 लिटर पाण्यात 40 ग्रॅम कार्बारिल मिसळून त्या द्रावणात बेणं 10 मिनिटं बुडवून ठेवावं. लावणीपूर्वी अशी काळजी घेऊन सुद्धा जुलै महिन्यात पिकांवर कंदमाशा येऊ शकतात. त्या दिसताच एकरी 10 किलो फोरेट 10Gचा वापर करावा. पानं गुंडाळून त्या पुंगळीत राहणाऱ्या आणि पानं खाणाऱ्या हिरव्या अळ्या जर पिकावर आल्या तर 1.0% कार्बारिल किंवा 5% डायमॅथोएट या कीटकनाशकाची फवारणी करावी. मऊकूज हा भारतात सर्वत्र आढळणारा आल्याच्या पिकावरचा रोग. या रोगाची बाधा जमिनीतून होते. खोडाचा बुंधा मऊ बनतो, त्यातलं पाणी वाढतं आणि तो कुजतो. मऊकूजचं व्यवस्थापन अनेक पातळ्यांवर करावं लागतं. निरोगी बेण्याची निवड करणं, त्यावर बीज प्रक्रिया करणं आणि ते आदर्श परिस्थितीत साठवून ठेवणं ही मऊकूजच्या प्रतिकाराची पहिली पायरी. अशा निरोगी बेण्याची पेरणी मे महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातीला करावी. जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होईल याची सोय करावी. पिकांचा फेरपालट करत राहावं म्हणजे जमिनीत बुरशीची वाढ होण्यास प्रतिबंध होतो. निंबोळी पेंड एकरी 1 टन इतकी जमिनीत मिसळली तरी रोगाची शक्यता कमी होते. मऊकूज होऊ नये म्हणून सर्व काळजी घेऊनही झाडांवर हा रोग आलेला दिसला तर लगेच त्यावर उपाय करावा. 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम इतकं कॉपर ऑक्सिक्लोराइड मिसळून द्रावण तयार करावं आणि त्यानं झाडाभोवतीची जमीन भिजवावी. हल्ली बरेच शेतकरी मऊकूज रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी मेटालेक्सिल 35% अर्धा ग्रॅम प्रति लिटर अशा प्रमाणात वापरतात. आंतरपीक. कुठल्या हंगामात कुठली पिकं घ्यायची, किती क्षेत्रात घ्यायची, जमिनीचा कस कसा सुधारायचा या सर्व गोष्टींचा विचार शेतकरी नेहमीच करत असतो. आल्याचं पीक कुणी सलग जमिनीत घेतात तर कुणी इतर पिकांसोबत आंतरपीक म्हणून घेतात. संत्री, नारळ, सुपारी, कॉफी, केळी, साग अशा बहुवर्षायू पिकात आल्याचं आंतरपीक घेतात, कारण झाडांच्या सावलीत आल्याचं पीक चांगलं वाढतं असं आढळून आलं आहे. केरळमधल्या रेगुडी या जातीच्या आल्याची लागवड अनिल आणि सुधीर तांबे या बंधूंनी केली. सागाच्या सावलीत ही लागवड केली आहे. आल्याच्या पिकात तूर, गवार, एरंड, टोमॅटो, मिरची ही आंतरपिकं घेतात. एकाच जमिनीत दरवर्षी आल्याचं पीक घेतलं तर जमिनीची सुपीकता कमी होते, बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. हे टाळायचं तर पिकांचा फेरपालट करायलाच हवा. बागायती जमिनीत आल्याला फेरपालट म्हणून हळद, कांदा, लसूण, मिरची, भाजी पिकं, मका, भुईमूग ही पिकं घ्यावीत. जिरायती जमिनीत आल्याच्या पिकाचा फेरपालट 3 ते 4 वर्षातून एकदा टॅपिओका, रताळी, याम, मिरची आणि भात या पिकांची करावा. काढणी. लावणीपासून 7 ते 9 महिन्यांनी आल्याचे कंद पूर्णपणे पक्व होतात. यावेळी कंदाच्या आतील गर फिकट पिवळा असतो, पानं वाळून जातात. आल्याच्या काढणीची हीच योग्य वेळ. काढणी जर उशिरा केली तर कंदाची प्रत खालावते. साठवणीतल्या कंदाचं आयुष्य कमी होतं, त्यांना कोंब फुटतात. हे टाळायचं तर योग्य वेळी काढणी करायला हवी. जमिनीतून कंदाची काढणी हातानं करतात. पुरुष कुदळीच्या मदतीनं जमीन मोकळी करतो आणि बाई जमिनीतले कंद गोळा करते. जमीन थोडीशी ओलसर असेल तर कंद सुलभपणे काढता येतात. कंदांना इजा होत नाही. सातारा जिल्ह्यातल्या किन्हई गावच्या डॉक्टर गजानन चिवटे या प्रगतिशील शेतकऱ्यानं आल्याच्या काढणीसाठी वेळ आणि मजुरीची बचत करणारं अवजार तयार केलंय.
ट्रॅक्टरला जोडल्यानंतर या अवजारानं आल्याची काढणी सोपी आणि लवकर होते. शेतातच कंदांची प्रतवारी करावी. जमिनीतून काढल्यावर कंद लागलीच पाण्यानं स्वच्छ धुवावेत. त्यानंतर सोडियम हायपोक्लोराईडच्या 100 ppm इतक्या तीव्रतेच्या द्रावणात ते कंद 10 सेकंद बुडवून काढावेत. त्यामुळे सूक्ष्म जंतूंमुळे होणारं नुकसान कमी होतं. त्यानंतर लगेच कंद वाळवावे लागतात. उन्हात जास्त वेळ ठेवू नयेत, त्यामुळे कंदातला ओलावा कमी होतो, कंद आकसतात. चांगले पोसलेल्या मर्यादित फांद्यांच्या कंदांना चांगला भाव मिळतो. त्यांची निर्यात होऊ शकते. निर्यातीसाठी अयोग्य असे कंद स्थानिक बाजारात विकता येतात. आल्याचं उत्पादन. आल्याचं उत्पादन जात आणि हवामान यावर अवलंबून असतं. जर पिकाचं योग्य व्यवस्थापन केलं तर प्रति हेक्टरी 40 टनांपर्यंत आल्याचं उत्पादन घेता येतं, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भारतात आल्याचं सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 7 ते 10 टन आहे आणि आल्याच्या जातीनुसार आल्याचं उत्पादन 15 ते 25 टनांपर्यंत मिळतं. महाराष्ट्रात प्रति हेक्टरी 10 ते 15 टन आल्याचं उत्पादन मिळतं आणि ताज्या आल्यापासून 18 ते 25% सुंठीचं उत्पादन मिळतं. बेण्याची साठवण. आल्याच्या काढणीनंतर सर्वात महत्त्वाची क्रिया म्हणजे पुढील हंगामासाठी बेणं साठवून ठेवणं. काही शेतकरी शेतात आलं न काढता तसंच ठेवून लावणीच्या वेळी काढतात, पण त्यामुळे जमिनीत बाष्प तयार होऊन कंद नासण्याची शक्यता असते. बेण्यांच्या साठवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी सातारा भागात बेण्यासाठी निवडलेले ठसठशीत सुदृढ संपूर्ण निरोगी आल्याचे कंद 0.075% क्विनॉल फॉस आणि 0.3% मँकोझेबच्या द्रावणात बुडवून 30 मिनिटं सावलीत निथळत ठेवतात. त्यानंतर थंड जागी सावलीत प्रथम वाळू आणि त्यावर पालापाचोळा पसरतात. चांगले पोसलेले गड्डे फण्यांसहित निवडून राख आणि वाळूच्या थरामध्ये त्याची रास रचतात. त्यावर पालापाचोळा घट्ट दाबून ही आढी शेणा मातीनं लिंपून टाकतात. या पद्धतीत 15 ते 20% बेणं सडून वाया जातं. बाजारभाव. जीवापाड खपून काढलेल्या उत्तम पिकाला तसाच भाव मिळावा असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. त्यासाठी बाजारभावाच्या चढ उतारावर लक्ष ठेवावं लागतं. पीक तयार झालं असूनही जर बाजारात भाव कमी असेल तर आल्याची काढणी लांबणीवर टाकणं शक्य आहे. या काळात आलं जमिनीतच उत्तम राहावं म्हणून आल्याच्या वाळक्या पानांनी जमिनीला मल्चिंग करावं. त्यावर पाचट कुजवणारे जीवाणू घालून आच्छादन करावं. पाचट लवकर कुजवण्यासाठी युरिया किंवा सुपरफॉस्फेट टाकावं. पाचटामुळे जमिनीतला ओलावा टिकून राहतो, पाण्याची बचत होते आणि तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीतलं पक्व आलं चांगल्या स्थितीत राहतं. सातारा जिल्ह्यातले एक शेतकरी डॉक्टर गजानन चिवटे यांनी अशीच एकदा बाजारभाव चढण्याची वाट पाहायचं ठरवलं. आल्याचं पीक जमिनीतच सांभाळून ठेवलं आणि मग भाव वर गेल्यावर जेव्हा त्यांनी काढणी केली तेव्हा आलं 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 वैभव चालून आलं असा फायदा त्यांना आल्याच्या पिकानं करून दिला. शेतीच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले तर शेतकऱ्याचीही प्रगती होईल हा त्यांचा विश्वास सार्थ ठरला. मेहनत करायची शेतकऱ्याची नेहमीच तयारी असते. नैसर्गिक संकटांशी लढत लढत परिस्थितीवर मात करण्याची जिद्द तो नेहमीच बाळगून असतो. वाहतूक, मजूर, यंत्र वेळेवर न मिळणं यासारख्या भौतिक अडचणींनाही शेतकऱ्याला नेहमीच तोंड द्यावं लागतं. कधी कधी मेहनत वाया जाते, पण काही शेतकरी यातूनही मार्ग काढतात, स्वतःला स्वयंपूर्ण बनवतात. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किन्हे गावचे डॉक्टर गजानन चिवटे आणि सकलानंद चिवटे हे आल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे यशस्वी शेतकरी आहेत. डॉक्टर चिवटे यांनी जास्तीत जास्त नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून आलं लागवड केली आहे.
पहिल्या वर्षी हरभऱ्याचं पीक जर घेतलं तर जमीन ढास कडक अशी तयार होती आणि ढास कडक जमीन एकदा तयार झाली की तिची मेहनत करताना खोल अशी नांगरली जाते आणि अशी ढेकळ 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 असे खडे खडे तयार होतात. मग खड्यात असलेली बारमाही जी तण आहेत, उदाहरणार्थ लवाळा, उदाहरणार्थ हरळी, ही जी बारमाही तण आहेत जी गड्डी त्या खड्यातनी वाळून जातात. म्हणजे हे बारमाही तणाचा विषय संपतो. दुसरं असं की आपण ज्यावेळेला आलं लावायचं प्रत्यक्ष ज्यावेळेस आलं येतं काय त्याच्या अगोदर थोडंसं साधारण 25 किलो गंधकाची फवारणी अंतर मशागत करताना जर केली तर गंधक बुरशीनाशक आहे, गंधक जंतुनाशक आहे आणि गंधक पिकाचा अन्न आहे. तर एकच असं औषध आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला परवडेल, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आल्याचं प्रोटेक्शन करणारं तसं ते आहे. लागणीला आपण शेणखत वापरतोच, एकरी 25 ते 30 गाड्या भरपूर होतो. कारण जमिनीच्या खाली खोलीत ते वर आल्याच्या पिकाची टेंडन्सी जमिनीतून वर येण्याची 24 तास वापसा कंडिशन पाहिजे. 1% उतार मातीचा मेंटेन करायचा, पण 1% तरी असलाच पाहिजे. म्हणजे नैसर्गाचा पाण्याचा निचरा 1% होऊन जातो आणि वापसा जरी पाऊस जास्त पडत असला तरी ठराविक काळानं वापसा येतोच. अजून एक दुसरी पद्धत आहे गादी वाफेची, पण त्या गादी वाफेच्या पद्धतीत उत्पादनावर परिणाम होतो. त्या गादी वाफ्यासाठी दोन्ही बाजूनं पाठ चरी जे काढायच्या त्याच्यात जमीन जास्त गुंतती आणि मग उत्पादनावर परिणाम होतो. मग आंतरपीक घ्यायचं त्या पाटाच्या कडेनं, म्हणजे पुन्हा आल्याच्या जमिनीत माणसांची वर्दळ वाढली म्हणजे जमीन कठीण होती. मग हा त्यातला एक दोष आहे. पण एक फायदा त्यात असा आहे, त्या पद्धतीचं आलं ट्रॅक्टरनं काढता येतं. त्याला ट्रॅक्टरला अवजार केले बघा, त्याला 5 पण ठेवायचे, 2 पाटात 2 चाकं चालतात आणि का विशिष्ट खुलीवर सगळं आलं असं मोकळं होऊन वर येतं. फक्त माणसाने वेचायचं. ते आलं काढायचा तेवढा खर्च येतो कमी, पण तो सुद्धा खर्च जर समजा पाऊस जास्त लागला, वापसा नसला तर ट्रॅक्टर चालतच नाही. खरा प्रॉब्लेम मजुरांचा असतो. आल्याला 1 किलो आलं तयार करायला काढून धुवून पोतं भरायला 1 रुपया लागतो. 1 किलो आलं खांदायचं, उकरायचं, मुळ्या तोडायच्या, स्वच्छ करायचं, धुवायचं आणि बॅक करून टेम्पोत ठेवली की 1 रुपया. हा मोठा खर्च आहे. त्यात जनरली आलं खाणारी लोक गुजरातमधले लोक सर्रास 12 महिने आलं वापरतात जेवणात. तो पॅटर्न आपल्याकडे नाही आहे. पचन संस्थेवर अतिशय कार्यक्षम असणारं आयुर्वेदातलं उत्तम औषध आहे आलं, म्हणजे सुंठ. जनावरांच्या मोठ्या दवाखान्यातनी सुद्धा वाळलेलं आल्याची पूड बरडीतून देतात. आम्ही आता जे आमचं आलं शिल्लक राहतं, बियाण्याची प्रक्रिया करून जी शिल्लक राहतं आलं, ते फुका पासरीदारांना मार्केटमध्ये विकत नाही. आम्ही त्या आल्याचा ग्राइंडरमधनं आम्ही भुसा करतो आणि जनावरांच्या खाद्यात पेंड म्हणून देतो. जनावरांचं आरोग्य सुधारतं, भरपूर भूक लागते जनावरांना. प्रवाहाच्या दिशेनं गेलं पाहिजे. हा शेतीला दुसरा पर्याय नाही. प्रोडक्शन कॉस्ट कमी केली पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. आणि मग जे सोप्यात कमीत कमी खर्चात शेतात तयार होईल ते तयार केलं पाहिजे, हा त्याला तिसरा पर्याय.